जानेवारी 2026 या दिवशी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन आज जवळा येथे करण्यात आलं होतं. महामहिम प्राध्यापक राम शिंदे साहेब विधान परिषद सभापती यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या कुटुंबीय आणि माझ्या वतीने सर्वरोग निदान शिबिर रामेश्वर हॉस्पिटल आणि आमच्या भारतीय जनता पार्टी जवळा यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या रोग निदान शिबिराला उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. या निमित्तानं माननीय राम शिंदे साहेबांनी ज्योती क्रांती मल्टीस्टेटचे आजीनाथ नाना हजारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यामध्ये सर्व रोग निदान शिबिर तसेच जामखेड नगर परिषद मध्ये निवडून आलेले नवीन नगराध्यक्ष तसेच नगरसेवक यांचा सत्कार सोहळा आणि भाजप संपर्क कार्यालय जवळा याचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. सायंकाळी कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं तसेच भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दिवसभर सुरू होता. सकाळी 11 वाजता सर्व रोग निदान या उपक्रमाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सर्व रोग निदान या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला. अनेक गरजूंना यामुळे फायदा झाला. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच इच्छुक उमेदवार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अजिनाथ नाना हजारे यांच्या सौभाग्यवती सौ धनलक्ष्मी अजिनाथ हजारे या जिल्हा परिषद जवळागड या गटातून उमेदवार म्हणून इच्छुक आहेत. असे असताना इतर याच गटामध्ये इच्छुक असणारे अनेक उमेदवार या कार्यक्रमाला उपस्थित असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र कार्यक्रमांमध्ये अनेकांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितले की आम्ही जरी इच्छुक उमेदवार असलो तरी वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. त्यामुळे तिकीट कोणालाही मिळाले तरी आम्ही त्याचं काम करू हा निर्णय आमच्यामध्ये झाला आहे. त्यामुळे आमच्यामध्ये कुठलाही मतभेद नाही आणि याच जोरावर आपण जामखेडचं उदाहरण घेऊ शकता. कार्यकर्ता जर एकत्र आला तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण जामखेड नगर परिषद मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर आबा राळेभात यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र राज्याचे सभापती महामहिम प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ज्योती क्रांती उद्योग समूहाच्या वतीने माननीय अजिनाथ हजारे सरांनी या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. खरं तर वाढदिवस साजरा करताना कुठल्याही हारपुरापेक्षाही या परिसराची गरज काय ते ओळखून माननीय अजिनाथराव हजारे सरांनी या ठिकाणी सर्व रोग निदान शिबिर सुरू केलेलं आहे आणि या परिसरातील जवळ परिसरात जवळजवळ हजारो लोकांनी त्याचसोबत माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजलताई चिंतामणी, अमित चिंतामणी तसेच जामखेडचे सर्व नगरसेवक यांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे जिल्हा परिषदसाठी जवळ गटातून इच्छुक असणारे सर्वच्या सर्व इच्छुक उमेदवार या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.